8 अशा पद्धतीने -3y इकडं आहे आणि ते 8 मधनं काय करायचं, परत हे +5 होतं इकडे गेलं -5 येणार, -3y = 3, y = 3 - 3 हे डिवाइडमध्ये गेलं, 3 ला 3 कॅन्सल आणि हे मायनस काय केलं वरती आलं, -1 झालं. मग रूट ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन काय आहेत, xy = 1 आणि -1 आहेत. तर अशा पद्धतीनं हे सायमल्टेनियस इक्वेशन काढून आपण काय केलं, सोडवून x आणि yच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. नंतर पुढला क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y फॉर गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. हे 2 सायमल्टेनियस इक्वेशन आहेत. तर हे फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन आपण नाव दिलेलं आहे. नंतर क्रॉस ज्या वेळेला समान असतं त्यावेळेला काय करायचं असतं, आता इथं xचं तसं गुणक हा yचा सहगुणक आहे दुसऱ्या इक्वेशनमध्ये, इथं yचा जो